मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे रम्या त्या जीवाला पार्थकडे जाण्यापासून अडवत असते. ती त्याला म्हणत असते, अरे तू तर त्याला बिलकुलही बोलायला जाऊच नको, कारण जर तुझा आवाज जरी त्यानं ऐकला तरी देखील आणखी तो काय करून बसेल सांगता येणार नाही. कारण तू आणि काव्याने दोघांनी त्याचा विश्वासघात केलेला आहे. खरं तर ह्या घरामध्ये पार्थने तुला आणि काव्याला सर्वात जास्त जीव लावला होता, पण तुम्हीच त्याच्यासोबत असं वागलात. खरं तर तुम्ही दोघांनी मिळून त्याला आयुष्यभराची जखम दिली आहे, त्याच्या सगळ्या भावनांचा चुराडा केला आहे आणि आणखी देखील तुला त्याला बोलायला जायचं आहे. त्यानंतर तो जीवा म्हणतो, रम्या तू काय बोलतीयस, तुला तरी कळतं का? मुळात रम्या तू ह्या सर्वामध्ये पडूच नकोस, कारण हा आमचं काय ते आम्ही बघून घेऊ, हा विषय तुझा नाहीये. त्यावर रम्या त्याला अडवते आणि म्हणते, तुला मी काय बोलत आहे हे तुला समजत नाहीये का? इथे काय गांभीर्य आहे? कारण पार्थचा आतनं काहीही आवाज येत नाहीये, कसल्याही हालचालीचा देखील आवाज येत नाहीये आणि तो रिस्पॉन्सही देत नाहीये. मग तुला समजतंय का मी काय म्हणत आहे ते? तर जीवा त्या रम्यावर ओरडतो आणि ती रम्या म्हणते, आवाज खाली आणि नजरही खाली. जर का पार्थला काही झालं तर मी मात्र तुला सोडणार नाही, कारण इतर घरातले एक वेळेस तुला माफ करतील, पण मी आणि विक्रम काका मामा कधीही तुला माफ करणार नाहीत. एवढी गोष्ट मात्र तू लक्षात ठेव कायमच. आता जरा देखील तुझ्यामध्ये लाज शिल्लक असेल ना तर तू इथनं निघून जा, का ती देखील तू त्या काव्यासोबत पाठवून दिलीस, असं रम्या तिला म्हणत असते. आणि तेवढ्यातच ह्या दोघांचा आरडाओरडा आणि मानिनी काकूंच्या सततच्या हक्का आणि रडण्याचा आवाज ऐकून पार्थ दार उघडतो आणि सर्वजण पार्थच्या जवळ जातात. मानिनी काकू तर फारच घाबरलेले असतात. त्या म्हणत असतात, काय रे पार्थ, तू असा वेडेपणा पुन्हा करू नकोस. तुला माहिती आहे का मी किती घाबरले होते, माझा तर जीवच निघून गेल्यासारखं झालं होतं, कारण तू कसलाही रिस्पॉन्स देखील देत नव्हतास. हे बघ, सगळं काही नीट होईल, झालं गेलं विसरून जा, पण तू वेडावाकडा विचार तुझ्या मनात देखील आणू नकोस, असं मानिनी काकू पार्थला सांगत असतात. त्यावर पार्थ म्हणतात, आई मला माहीत आहे जे काही झालं त्यामध्ये तुला आणि बाबांना किती त्रास झाला आहे, इतर लोकांना नाही, पण मला तर त्याचं गांभीर्य आहे, त्यामुळे तू काळजी करू नको. मी असं काहीही वेडवाकडं करणार नाही ज्यामुळे तुला आणि बाबांना त्रास होईल. म्हणत असतो, आई जरा मी बाहेर जाऊन येतो म्हणजे मला थोडं बरं वाटेल. तेवढ्यातच त्याच्या एका क्लायंटचा देखील कॉल येतो आणि रम्या म्हणत असते, मी देखील तुझ्या सोबत येते. त्यावर पार्थ म्हणतो, ठीक आहे. आणि त्यानंतर रम्या आणि पार्थ दोघेही तिथनं निघून जातात. मानिनी काकू देखील रम्याला त्याच्यासोबत जाण्याचं सांगतात आणि इकडे मानिनी काकू जीवाला समजावत असतात. जीवा मात्र रडत असतो. तो म्हणत असतो, आई हवं तर तुम्हाला मार बोल, पण खरं तर तू आत्ता सध्या माझ्याशी अबोला करू नकोस, कारण आता मला सगळ्यात जास्त गरज आहे. मानिनी काकू जीवाला म्हणत असतात, जीवा जे झालं त्यामध्ये तुझी काहीही चूक नाहीये, मला माहीत आहे, कारण तुझी नियत साफ होती आणि जे झालं ते वाईट झालं, पण पुढे मात्र सगळं काही व्यवस्थित चांगलं होणार आहे. अर्थात एक सल मात्र कायमच माझ्या मनात राहील, निदान काव्याने नाही तर तू तरी सांगायला हवं होतंस. जीवा म्हणत असतो, आई सध्या मी कुठे जात आहे तुला माहीत आहे का? मी सध्या नंदिनीलाच घ्यायला जात आहे. त्यावर मानिनी काकू त्याला म्हणत असतात, अरे तू हे काय बोलत आहेस, जरा थांब, तू आत्ता तिला घ्यायला जाऊ नकोस, थोडंसं थांब, तिचा राग जरा शांत होऊ देत. त्यावर तो म्हणत असतो, अगं आई मला तिनेच कॉल करून सांगितलं आहे, माझं हे घड्याळ वाजत होतं कारण नंदिनी मला मिस करत होती. तुला आठवत आहे ना, हे ट्विन वॉच आम्ही घेतलं होतं, जर कोणी कोणाला मिस करत असेल तर हे आपोआप इकडे तसे साईन देतं आणि त्या टाईमला हे अलाराम देतं, हे वाजतं आणि हे आत्ता वाजलं होतं, ह्याचाच अर्थ ती मला मिस करत आहे. त्यावर काकू त्याला अडवतात आणि त्याला म्हणतात, तू आधी तिला कॉल तरी करून बघ, कारण मानिनी काकूंना मात्र चांगलं माहीतच असतं की नंदिनी प्रचंड चिडलेली आहे आणि तिच्याकडनं चुकून हे बटन दबलं गेलं असेल. त्यानंतर तो जीवा कॉल करतो आणि आरुषी इकडे फोन उचलते आणि जीवाला सांगत असते, सॉरी जीजू, पण ते नंदिनी ताईकडनं नाही तर काव्या ताईकडनं चुकून बटन दबलं गेलं होतं त्या वॉचचं, म्हणून ती वॉच वाजली असेल, पण नंदिनी मात्र आत्ता फार
चिडलेली आहे, तुम्ही आत्ता तिला घ्यायला येऊ नका. तिचा थोडा राग शांत झाला की मग तुम्ही या, असं आरुषी इकडे पार्थला सांगत असते. त्यावर पार्थ मात्र पूर्णपणे तुटून गेलेला असतो, कारण त्याच्या मनामध्ये असा समज झालेला असतो की खरंच नंदिनी त्याला मिस करते की काय, आणि आता ती सर्व राग बाजूला ठेवून त्याच्यासोबत येते की काय, असा समज त्याच्या मनामध्ये झालेला असतो. पण आरुषीच्या बोलण्याने मात्र तो पूर्णपणे तुटून गेलेला असतो. त्याला फार वाईट वाटत असतं, त्याला कळत नसतं. तो म्हणत असतो, अगं एकदा तिच्याकडे फोन तरी दे, तिला प्लीज मला आवाज द्यायचा तरी सांग, मला तिच्या तोंडातनं जीवा असं नाव ऐकायचं आहे, मला सतत भास होत आहे. त्यानंतर वाणिनी काकू तो फोन घेतात आणि तिला म्हणतात, मी तुला नंतर कॉल करेन आरुषी, असं म्हणून त्या फोन ठेवतात आणि इकडे जीवाला समजून सांगायला लागतात. पण इकडे नंदिनी जीवाचा फोन येत आहे हे पाहून तिच्या रूममध्ये रागारागाने निघून गेलेली असते आणि काव्या मात्र तिथेच उभी असते. ती रडत असते, ती स्वतःला सगळ्या गोष्टींचा दोष देत असते आणि इकडे नंदिनीच्या मागे तिचे बाबा जातात आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. पण नंदिनी मात्र रडत असते. तिला झालेल्या सर्व जुन्या आठवणी आठवायला लागलेल्या असतात. नंदिनीचे बाबा तिला म्हणत असतात, नंदिनी जे काही झालं ते वाईटच होतं, पण तू आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बाळा, कारण मला माहीत आहे तुझी या सगळ्यामध्ये काहीही चूक नाही आहे. म्हणत असतात, मी मात्र तुझी साथ कायमच देईल, मी तुझी साथ कधीही सोडणार नाही बाळा. खरं तर पहिल्या वेळेसच ते स्थळ नाकारलं असतं तर आज ही गोष्ट इथपर्यंत आलीच नसती. खरं तर एक वडील म्हणून, एक बाप म्हणून मीच फेल झालेलो आहे, कारण मला असं वाटलं होतं त्या घरामध्ये ती वसुंधरा माझ्या मुलींच्या संसाराला नजर लावेल, पण इथे तर माझ्याच लहान्या मुलींनी तिच्या मोठ्या बहिणीच्या संसाराचं पूर्ण भविष्यच पुसून टाकलं आहे बाळा, असं म्हणून ते रडायला लागतात. आणि मी मात्र काव्याला यासाठी कधीही माफ करणार नाही, असं नंदिनीचे बाबा तिला सांगत असतात. त्यावर नंदिनी तिच्या बाबांना विचारते, बाबा आई कधी येणार आहे? ते म्हणतात, खरं तर आता तिची परतीची फ्लाईट आहे, मी शारदाला कॉल करून विचारतो, तिला देखील हे सर्व कळाल्यानंतर तिची अवस्था देखील माझ्यासारखीच होईल आणि ती चांगलीच काव्याची खरडपट्टी देखील काढेल आणि तिला तिच्या चुकीची जाणीव देखील करून देईल, असं नंदिनीचे बाबा तिला सांगत असतात. ते म्हणत असतात, मी शारदाला देखील सांगेन की तू आता नंदिनीच्या मागे लागू नको. त्यावर नंदिनी विचारते, म्हणजे? तर ते सांगतात, दुसऱ्या लग्नासाठी, आणि तू आता तुझं आधीच एक लग्न मोडलं आहे, पण आता मात्र आम्ही दोघीही तुझ्या मागे लागणार नाही दुसऱ्या लग्नासाठी, आणि या लग्नाचं काय करायचं आहे ते तुझं तू ठरव, मी तुला काहीही सांगणार नाही, पण बेटा तुझा शब्द अंतिम असेल, असं म्हणून ते तिथनं निघून जातात. आणि इकडे रम्या आणि पार्थ दोघेजणही कॉन्फरन्स कॉलसाठी बाहेर आलेले असताना तिथे रम्याला वसुआत्यांचा फोन येतो. त्या विचारत असतात, अगं तू कुठे आहेस? त्यावर ती म्हणत असते, सध्या मी पार्किंगमध्ये आहे आणि आता खांदा देण्याची तयारी करत आहे. त्यावर त्या म्हणतात, कोणाला? तर ती सांगत असते, अगं आई असं काय करतेस? आपल्या एवढ्या ब्रिलियंट प्लॅनमुळे ह्या चौघांच्याही प्रेमाला चांगलीच वाट लागलेली आहे आणि आता मग काय, पार्थला मी खांदा देण्याची तयारी करत आहे, मग बिचाऱ्याकडे दुसरा ऑप्शन तरी आहे का? त्यावर वसुआत्या तिला म्हणतात, अच्छा तू आधाराचा खांद्याची गोष्ट करतेस का? ठीक आहे, दे दे. त्यावर ते म्हणतो, बिचारा चांगलाच कोसळला असणार. त्यावर रम्या म्हणते, खरं तर आई माहीत नाही, कारण मला एवढं वाटलंच नव्हतं तो एवढ्या लवकर काम हातामध्ये घेईल. त्यानंतर वसुआत्या म्हणतात, अगं मग आता तो बिचारा करणार तरी काय, कारण बायकोचा हात तर हातामध्ये घेऊ शकत नाही, मग आता कामच हातामध्ये घेणार ना. वसुआत्या म्हणत असते, आता तू बघच, तो कामामध्ये स्वतःला एवढा गुंतवून घेईल की सगळ्या झालेल्या गोष्टी विसरण्याचा तो प्रयत्न करेल. रम्या त्यांचं हे वाक्य ऐकून सांगत असते, अगं आई मी असं बिलकुलही होऊ देणार नाही, जे काही घडलं त्याचा जरा देखील विसर मी त्याला पडू देणार नाही. आता बघच तू, मी त्या काव्याच्या आठवणी सततच त्याला आठवण करून देत राहील की काव्याने त्याच्या आयुष्यामध्ये येऊन किती मोठी चूक केली आहे आणि त्याला जर आता गुंतायचं असेल तर तो फक्त माझ्यामध्ये गुंतेन, असं ती वसुआत्यांना सांगत असते आणि म्हणत असते, गुरुजींनी सांगितलेल्या सर्व
सर्व गोष्टी आता खऱ्याच होणार आहेत आई, तू काही काळजीच करू नकोस. त्यानंतर ती फोन ठेवून इकडे पार्थकडे जाते आणि पार्थला म्हणत असते, पार्थ खरं तर कसल्याही गोष्टीचा विचार करू नकोस. जे झालं ते विसरून जाण्याचा प्रयत्न कर आणि तू मला तुझी खरी मैत्रीण मानतोस ना, मग तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते तू मला अगदी मन मोकळेपणाने बोल. मी आहे इथे तुझ्यासाठी कायमच. तिचं ते वाक्य ऐकून पार्थ तिला म्हणतो, अगं रम्या, मला एक गोष्ट सांग, तू आणखीनही खरं माझ्यावर प्रेम करतेस का? त्याचं हे बोलणं ऐकून तिला फार मोठा शॉक बसलेला असतो आणि इकडे काव्याचे बाबा तिच्या आईला कॉल करत असतात. त्यावरती त्यांना बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण तिचे बाबा तिला म्हणत असतात, मला बाबा अशी हाक देखील तू बिलकुलही मारू नकोस. आरुषी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असते. आरुषी म्हणत असते, बाबा जे काही झालं त्यामध्ये काव्याताईचा काहीही दोष नाही आहे आणि तुम्ही तिच्यावर का ओरडताय? खरं तर ती कोणत्या सिच्युएशनमधनं जात आहे, तुम्ही आता उगाचच तिला ब्लेम करू नका. खरं तर हे सगळं तुमच्यामुळेच झालं आहे. मला तुम्हाला गिल्ट आणून द्यायचा नाही आहे बाबा, पण तुम्हीच तिला लग्नासाठी त्यावेळेस उभं केलं होतं आणि आता तुम्हीच तिच्यावर चिडताय. ती म्हणत असते, बाबा मला तर हे बिलकुलही पटलेलं नाही आहे. तिचे बाबा तिला रागवतात आणि म्हणतात, आरुषी तू आमच्यामध्ये बोलू नकोस. ते म्हणत असतात, खरं तर तुझ्या या काव्याताईमुळेच तिकडे पार्थ आणि ते दोघे जणे इकडे तुझी ताई कुडत आहेत आतल्या आत आणि पार्टीमध्ये देखील मानिनी ताईंना आणि विक्रमला हिच्यामुळे मान खाली घालावी लागली. खरं तर ही सर्वांची गुन्हेगार आहे. काव्या तिच्या बाबांना म्हणत असते, सांगा ना मी काय गुन्हा केला? खरं तर माझ्या ताईचं डोळ्यामध्ये अश्रू येऊ नये म्हणून हे सगळं लपवून ठेवलं. हा गुन्हा केला की त्यावेळेस तुमचा सर्वांचा विचार करून लग्नाला उभी राहिले. हा गुन्हा केला की माझा भूतकाळ विसरून पार्थसोबत नव्याने आयुष्य सुरू करायचं ठरवलं. हा माझा गुन्हा होता. तिचे बाबा तिला म्हणत असतात, हो, कारण तू लग्नानंतरही भूतकाळ लपवून ठेवलास, हा तुझा गुन्हा आहे. तेवढ्यातच त्या काव्याची नंदिनीची आई येते आणि म्हणते, जर असं असेल तर मी देखील गुन्हेगारच आहे. आणि इकडे रम्याला पार्थने विचारलेलं असतं, तुझं आणखीनही माझ्यावर प्रेम आहे का? त्यावर ती सांगते, हो पार्थ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. लहानपणापासूनच मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि ते आणखीनही कणभर देखील ओसरलेलं नाही आहे किंवा कमी देखील झालेलं नाही आहे. तिचं हे बोलणं ऐकून पार्थ तिला म्हणतो, मला वाटलं होतं तू नाही म्हणशील. त्यावर रम्या त्याला विचारते, अरे तुला असं का वाटलं आणि मी असं का म्हणेन? त्यावर तो म्हणतो, मला वाटलं तू मूव्ह ऑन झाली असशील म्हणजे मला तुला विचारता आलं असतं. खरं प्रेम विसरायला किती वेळ लागतो आणि काय करावं लागतं? त्याचं हे बोलणं ऐकून रम्या लगेचच पलटते आणि म्हणते, अरे पार्थ असं काही नाही, खरं प्रेम वगैरे काही नसतं. ती म्हणत असते, आपण जर ठरवलं तर आपण ह्यातनं बाहेर पडू शकतो. खरं प्रेम देखील विसरता येऊ शकतं आणि तू कशाला काळजी करतो? मी आहे ना तुझ्यासोबत, मी तुझी मदत करेन. खरंच पार्थ, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्यासाठी कायमच इथे आहे आणि राहील. तिचं हे बोलणं ऐकून पार्थ तिला म्हणतो, हे बोलण्याआधी तू स्वतःकडेच बघ, कारण माझं लग्न झालेलं असताना देखील तू माझ्यावर तेवढंच प्रेम करतेस आणि मग तू माझ्या बाबतीत असं कसं म्हणू शकतेस की मी काव्याला विसरून जाईल? खरं तर मनावर लिहिलेलं पुसलं जाऊ शकतं, पण मनावर कोरलेलं कसं पुसलं जाणार? आणखीनही मला काव्याचं अस्तित्व तिथे घरामध्ये जाणवत आहे. आमच्या बेडरूममध्ये आमच्या लेट नाईट गप्पा, त्यांचं माझ्यावर फिस्कारणं, त्यांचं मला आर्किटेक्ट बोका म्हणणं, त्यांचं आणि माझं सोबत सिनेमन कॉफी घेणं, हे सगळं मी कसं काय विसरणार आहे? यातनं मी कसं बाहेर पडणार आहे? खरंच मला कळत नाही आहे. असं म्हणून पार्थच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. तो रडत असतो. पाहून रम्या त्याला शांत करते आणि त्याला पाणी प्यायला बॉटल देते. ती बॉटल बघून सुद्धा त्याला काव्याचीच आठवण येते, कारण ती बॉटल देखील काव्याचीच असते. म्हणत असतो, माणसं सोडून गेले तरी देखील त्याच्या आठवणी मागे राहतात. जसं जखमा भरून गेल्या तरी देखील त्याचे व्रण मात्र कायमच राहतात तसंच. आणि इकडे ती रम्या स्वतःच्या मनाशीच म्हणत असते,
ही लवकर किती मोहन होण्याच्या गोष्टी करत आहे. पार्थ काव्याच्या आठवणीतनं बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. इकडे शारदाताई म्हणत असतात, ती सारखी सारखी सांगत आहे ना तो तिचा भूतकाळ होता, मग तुम्ही का समजून घेत नाही आहात तिला. त्यावर तिचे बाबा म्हणतात, अरे मग तिने ह्या आधी का सांगितलं नाही. त्यावेळेस त्या म्हणतात, तिने मला सांगितलं होतं. आणि हेच बोलणं नंदिनी ऐकते आणि तिला आणखीनच धक्का बसतो. ती म्हणते, म्हणजे आई तू सुद्धा माझा विश्वासघात केला आहेस. खरं तर आता मला माझी माणसं देखील अनोळखी वाटायला लागली आहे. ती म्हणत असते, नाती संपली, लग्न मोडली गेली. त्यावर काव्या तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणत असते, ताई असं काही नाहीये, प्लीज माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. जन्मेजयचं तुझ्यावर आणि पार्थचं माझ्यावर आणखीनही तेवढंच प्रेम आहे, काहीही बदललेलं नाहीये असं तिची आई आणि काव्या तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. पण नंदिनी मात्र कोणाचंही ऐकत नसते, ती रडत असते. आणि इकडे रम्या आणि वसुहत्या हे सर्व काही सेलिब्रेट करत असतात आणि वसुहत्या म्हणत असतात, खरं तर आजची रात्र सर्वजण रडून रडून थकून झोपले असतील, पण आता उद्याची सकाळ मात्र अजून एक वादळ नवीन घेऊन येणार आहे. आणि इकडे पिहू मोबाईल बघत असते तर ती लगेचच धावत पळत मालिनी काकूंकडे येते आणि त्यांना सांगत असते, हे बघ 16 डिसेंबरची रील व्हायरल झाली आहे आणि जीवा दादाचे आणि काव्या बहिणीचे फोटो देखील कोणीतरी व्हायरल केले आहेत. हे ऐकून तर मालिनी आणखीनच कोसळते. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.